जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व वन विभाग जुन्नर यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाद्वारे निश्चितपणे संभाव्य आपत्ती व त्यामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यास मदत होणार असून आपदा मित्रांची जबाबदारी यापुढे वाढणार असल्याचे प्रतिपादन जुन्नर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांनी केले। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच वन विभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड या 4 तालुक्यातील स्वयंस्फूर्तीने आलेल्या 400 महिला व पुरुषांना गोडेगाव तालुका आंबेगाव येथे नुकतेच आपदा मित्र प्रशिक्षण देण्यात आले। या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अमृत शिंदे बोलत होते। या कार्यक्रमासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, प्राध्यापक लखन गायकवाड, ओम पोखरकर साबळे व सुमारे 90 विद्यार्थी-विद्यार्थिनी आपदा मित्र उपस्थित होते। या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलताना अमृत शिंदे म्हणाले की आपल्या भागात बिबट्यांची समस्या मोठी आहे। यासाठी येथून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रपाल कार्यालयाशी समन्वय ठेवून यापुढे होणारा बिबट मानव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले। यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी देखील प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की येथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे 400 विद्यार्थी हे भविष्य काळातील आपत्तीपूर्वी व आपत्ती पश्चात निर्माण होऊ पाहणाऱ्या समस्यांवर योग्य उपाययोजना करतील असा विश्वास व्यक्त केला। प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तथा पत्रकार किरण वाजगे यांनीही या प्रशिक्षणाचा भविष्यात स्वतःबरोबर आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी चांगला उपयोग होईल असे सांगितले। यावेळी प्रसाद पोखरकर, राधिका अर्वीकर, योगिता शेवाळे, कविता आनंदे, स्नेहल चिलेकर, अक्षय काळे, ऋषिकेश साळुंखे, जयेश पवार, मयूर आवटे, छाया केदारी, साहिल मोरे, अविनाश तोकडे, अभिषेक नायकवडी, हेमंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। एखाद्या वन्यप्राण्याच्या अनुषंगाने काही गावं त्यामध्ये आपल्याला आपत्ती क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत। त्या आपत्ती व्यवस्थापनाचा जो कायदा आहे 2005 चा, याच्या माध्यमातून आपल्याला ही आपत्ती म्हणून याच्याकडे बघितलं जाईल आणि त्यासाठी जे प्रयत्न करावे लागणार आहेत जेणेकरून मानव जीवन सुरक्षित होणार आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हे आजचे प्रशिक्षण आज ही 5वी बॅच संपन्न होती। कारण आपल्याकडे जवळपास 400+ मेंबर्स म्हणजे तुमचे त्यामध्ये QRT मध्ये काही मेंबर्स सोबतच्या बॅचमध्ये होते आमच्या जलद बचाव दलातील। आणि तुम्ही सर्व लोक प्राथमिक बचाव दल किंवा PRT आपण प्रायमरी रिस्पॉन्स टीम म्हणून तुम्ही पुढे जाऊन काम करणार आहात। आपण ज्या भागामधून आलेले आहात म्हणजे चाकणमधून असेल, काही लोक शिरूरमध्ये आले असतील, त्या प्रत्येकाने आपल्या त्या भागामध्ये असणारे जे रेंज ऑफिसर आहे ते जे रेंज ऑफिसर आहेत त्यांच्याशी कनेक्टेड राहायचं आहे। कारण आजचं हे प्रशिक्षण संपलं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, आपली जबाबदारी अधिक पटीने वाढलेली आहे। आज तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघितले असं लक्षात आहे की तुम्ही नक्कीच या